तुम्ही पाहताय नाणेफेक जिंकल्यानंतर मात्र प्रथमतः क्षेत्ररक्षण निवडलंय. पहिला षटक गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय नीरज जांभले. सामना करणार फलंदाज अंकुश. लेट्स प्ले. सामना चालू आपण पाहतोय. पहिला षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज नीरज जांभले. पहिलाच बॉल कट करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे मिसफिल्ड आपण पाहतोय. प्रतीक करमेलकरच्या हाताखालून चेंडू. चांगली क्षेत्ररक्षक तिथे आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न आणि 3 धावा धावून काढत असताना इथे मात्र 2 खेळाडू तुम्ही पाहताय प्रसाद पाटील आणि अंकुश. पहिल्या चेंडूवर मात्र श्री गणेश झालाय. रेडगर टीमचा पहिल्या चेंडूवर 3 धावा धावून काढत असताना 2 खेळाडू. नवीन खेळाडू यातील मात्र स्ट्राईक एंडला आपण पाहतोय प्रसाद पाटील. नेक्स्ट बॉल नीरज जांभले. यावेळी मात्र सुरेख फटका आपण पाहतोय. चेंडू हवे, चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथे मात्र पहिला विकेट. प्रसाद पाटील मात्र माघारी परत असताना पहिल्याच बॉलवर सुरेख गोलंदाजी इथे मात्र नीरजच्या माध्यमातून आपण पाहतोय. खर्च केल्यानंतर मात्र एक मोठी सफलता. प्रसाद पाटीलला मात्र माघारी पाठवलंय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 3 धावा स्कोर कार्डवर आपण पाहतोय. नवीन फलंदाजी मार्कवर इनॅट नंबर 3 चा खेळाडू रोशन.
पुढचा बॉल नीरज जांभले. यावेळी मात्र चांगला फटका आपण पाहतोय. इनफिल्डला क्लिअर केलाय. चेंडू गोलीच्या वेगाने जात असताना तिथे सुरेख क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. 2 धावा कंप्लीट आणि तिसरीचा प्रयत्न. सुरेख क्षेत्ररक्षण आपण तिथे पाहिलं खेळाडू अधिराज शेळकेच्या माध्यमातून. तिसरीचा प्रयत्न. 4 धावा या चेंडूवर आपण पाहतोय. 4 ने धावसंख्येचा विचार केला 7 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली. चार धावा धाव. मॅचला सुरुवात खरं तर झाली आहे, परंतु उशिरा आल्या कारणाने मी सर्वप्रथम आयोजकांची दिलगिरी व्यक्त करतो. वेळेत निघालो परंतु भरपूर ट्रॅफिकचा सामना करावा लागतो आणि त्यातही या सगळ्या गोष्टी हँडल करत आम्ही आलो आहे. श्रीराम चिंचवले आणि शौर्य 11 रिटगर असा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. सर्वांचं सहर्ष स्वागत. सामन्याला पहिलेच सुरुवात झाली. खरं तर पहिले षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती आहे, परंतु समालोचनाला आमची सुरुवात गणरायाच्या नामस्मरणाने आम्ही करीत आहोत. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. मध्ये नरेश पाटील जाताना आपल्याला पाहायला मिळतील. सन्माननीय तुकारामजी मस्कर आणि दिलीपजी हजारे साहेब या ठिकाणी उपस्थित झाले. दोन्ही मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यावं. आमचे साथी समालोचक मित्र युवराज माळी सर हे देखील व्यासपीठावरती येत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. अल्ले सर्व मान्यवर पाहुणे आज आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहत आहोत. सत्यवानजी काकडे सर आज आम्हाला या संपूर्ण स्पर्धेच्या निमित्ताने जॉईन आहेत. ओव्हरपिच बॉल पॉइंटला त्या ठिकाणी कॅच घेण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु फिल्डरकडून झाली आहे चूक. तोवर मात्र अगदी सहजतेने 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावांच्या मदतीने टीमच्या एकूण धावसंख्येमध्ये वाढ होताना पाहायला मिळेल. 11वर 2 पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर आपल्याला शौर्य 11 रिटगर टीम पाहायला मिळते. श्रीराम चिंचवली या टीमच्या विरुद्ध खेळत असताना एक चांगली फाईट आज DJ नितीन धुंद्रे हे देखील या स्पर्धेच्या निमित्ताने आम्हाला साथ देतील. आणि खरं तर नेहमीच या विभागामध्ये एखादी मोठी स्पर्धा भरवायची म्हटलं की DJ नितीन यांचा देखील महत्त्वाचा हातखंडा राहतो. स्वर्गीय दशरथजी पुंडलिक शेळके साहेबांच्या पवित्र स्मृतींना खरं तर उजाळा देण्यासाठी आम्ही सातत्याने या स्पर्धेचं आयोजन करतो. चला टीम मीटिंग नकोय प्लीज. चिंचवली टीम सूचना आहे तुमच्यासाठी. लगेच आपण डिवाइड व्हा. आणि आय गेस आमचे सँडी पालकर सर सुद्धा मैदानाच्या आतमध्ये आहेत, त्यांचं देखील स्वागत आपण या ठिकाणी करूया. प्रसाद पाटील 0 धावसंख्येवरती बाद झाले. अंकुशजी भोपी ते सुद्धा 2 बॉलमध्ये 4 धावा करून बाद झालीत. अजित भगत खेळतात 7 वरती 3 बॉलच्या मदतीने. नरेश अद्यापही स्ट्राईक पासून वंचित आहेत. संधी मिळालेली नाही. आता संधी मिळेल त्यांना, कारण 2 धावा धावून पूर्ण केल्यानंतर आता पुढच्या ओव्हरची पहिली सुरुवात नरेश पाटील करतील मैदानाच्या आतमध्ये.
लेफ्ट हँडेड बॅटर आहे, परंतु इथे पिच अगदी क्रॉस अँगल असल्यामुळे हॅलो, तरी उसारी संघाचं संघनायक तयार राहायचं. घोटक्याम इथं आली आहे. घोटकॅप संघाचे कर्णधार या ठिकाणी आले आहेत. उसरली येस बंटी. आमचे साथी समालोचक युवराजी माळी सर देखील आहेत. त्यामुळे आपण ज्या खरं तर सूचना आपण देत आहेत त्यासाठी आम्ही तुमची दिलगिरी व्यक्त करतो. खरं तर बंटी खूप जवळचा मित्र आहे आमचा, परंतु नेहमी आम्हाला समजून घेत असतो या स्पर्धेच्या निमित्ताने असं किंवा पर्सनल जीवनामध्ये देखील. पॉईंटमध्ये बॉलला खेळलेत, फिल्डर डीपमध्ये आहेत. इथे थोडक्यात चूक झाली आणि त्यानंतर मात्र आपण पाहत आहे 2 धावा लगेच कॉल केला गेला आणि या 2 धावेंच्या बरोबरीने टीमची टोटल झाली आहे 13. तसेच या स्पर्धेसाठी नुकतंच ज्यांचं आगमन या व्यासपीठावरती झालं, सन्माननीय तुकारामजी म्हसकर साहेब यांच्याकडून या स्पर्धा आयोजनासाठी तब्बल 2,000 रुपयांचं कॅश डोनेशन आम्हाला प्राप्त झाले. म्हसकर साहेब, आपलं मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. आपण केलेल्या या अमूलाग्र सहकार्याबद्दल खूप खूप धन्यवाद. उसरली टीमचे कॅप्टन जे आहेत त्यांना विनंती असेल की आपण प्लीज रिपोर्ट करा, कारण फर्स्ट इनिंगमध्ये तुम्हाला टॉस करायचा आहे. सो या छोट्या छोट्या गोष्टींकडे आपण लक्ष असू द्या. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. इथे देखील पॉइंटमध्ये बॉल फिरलेला हो, एका हाताने बॉल मात्र पकडला. पहा किती वेगाने गिरकी घेत बॉलने मात्र टर्न घेतलेला, परंतु चिंचवली संघाचा हा क्षेत्ररक्षक ऋषभ शेलके बारकाईने या बॉलकडे पाहत होता. नजर त्याने मात्र शेवटपर्यंत टिकवून ठेवलेली, त्यामुळे शक्य झालं बॉलला पकडणं. अजित भगत यावेळेस असणारा स्ट्रायकिंग एंडकडे राईट हँडेड बॅटर, एका साईडला एका बाजूला लेफ्ट हँडेड बॅटर. एक कॉम्बिनेशन आहे सध्या तरी मैदानामध्ये आपण पाहत आहे. अतिशय सुसज्ज असं हे मैदान या क्रीडा स्पर्धेसाठी तयार केलं गेले. ओव्हर पिच ड्राईव्ह केला, बॉलच बॅक टू द ड्राईव्ह. समोर साईड स्क्रीन जवळ 2 फिल्डर आलेत. जोपर्यंत बॉलला पकडला जाईल तोपर्यंत 2 रन नाही रोखू शकत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. अतिशय चांगली धावगती पाहायला मिळाली आणि 2 धावेंच्या मदतीने पहिल्यांदा बॅटिंग करत असताना शौर्य 11 रिटगर टीम स्कोर आहे 17-2. चेक. बघा, दोन्ही संघांना सूचना राहील की इनिंग ब्रेकमध्ये आपला टॉस असेल आणि जो कर्णधार उपस्थित नसेल तर उपस्थित कर्णधाराला टॉस विन दिलं जाईल. दुसऱ्या इनिंगचा पहिला चेंडू पडण्याच्या आत आपल्याला टॉस संपन्न करायचं, याची आपण प्रामुख्याने नोंद घ्या आणि हा नियम संपूर्ण स्पर्धेमध्ये आपण अवलंबणार आहोत. येस हर्षद सर. निश्चितपणे इथे पहा, जिथे विकेट होती तिथे 3 धावा खर्च झाल्या. खरं तर थोडा आता थकवा जाणवू लागला. दोन्ही फलंदाज मैदानावरती अगदी मिल्खा भाग चित्र मैदानावरती निर्माण केलं होतं. नरेश पाटील, अजित भगत 12 वर खेळतात खरं तर अजित आणि नरेश 3 वरती, परंतु पाण्याची आवश्यकता मैदानावरती निश्चितपणे भासणार आहे. कारण एवढं धावल्यानंतर स्वाभाविक आहे प्रत्येकाला तहान लागणार, यात शंका नाही. स्वर्गीय दशरथ पुंडलिक शेळके साहेबांच्या पवित्र स्मृतींना उजाळा देण्यासाठी या स्पर्धेचं आयोजन माजी सदस्य आणि सन्माननीय आमचे पाहू शकाल. नुकतंच ज्यांचे आगमन झाले म्हसकर साहेब व हजारे साहेब याही मान्यवरांचं या ठिकाणी आम्ही मनापासून हार्दिक स्वागत करीत आहोत. 2,000 रुपयांचं कॅश डोनेशन त्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्राप्त झालं. आमचा VIP डाईस आहे. ग्रामस्थ मंडळ या व्यासपीठावरती स्थानापन्न असलेलं आपल्याला पाहायला मिळतात. संपूर्ण या व्यासपीठावर मैदानाच्या अवतीभोवती असलेले प्रेक्षक सगळ्या गोष्टी या ठिकाणी मात्र खरं तर दाखवल्या जातील.
सुरुवात करायची आहे. रिटायर्ड हट सध्या तरी बॅटर आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजित, नवीन बॅटर मैदानामध्ये विलास भोपी इन ॲक्शन पाहायला मिळतील. अंकुश तयार आहेत बॉलिंग ट्रॅकवर. हाय बॉल, बॅटची एज आणि कॉट बिहाइंड द स्टंप. सापडला गेला. चिंचवलीला आणखीन एक सफलता मिळाली. 20 या धावसंख्येवरती तिसरा धक्का शौर्य 11 रेडगर टीमला. माननीय माजी सदस्य ग्रामपंचायत चिंचवली श्री सुनील शेठ शेळके साहेब यांच्या देखील नावाने ही क्रीडा स्पर्धा आज या ठिकाणी मात्र संपन्न होते. त्याचबरोबर आमचे दशरथजी शेळके जे मात्र खऱ्या अर्थाने आज आपल्यात नाही आहेत, परंतु त्यांच्या आठवणी सदैव स्मरणात राहतील. याच निमित्ताने आयोजक बंटी शेळके आणि त्यांचे बंधू अमर भाई यांनी देखील या स्पर्धेचं एक जबरदस्त आयोजन यावर्षी केलं आहे. या नाईट क्रीडा स्पर्धेचे एकूण 12 संघ आज या स्पर्धेमध्ये खेळणार आहेत. तयार आहे बॅटर नवीन आलेला अभिषेक बोपी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. ड्राईव्ह केल्या बॉलला ढकलून दिलं एक्स्ट्रा कव्हरकडे. फिल्डर त्या ठिकाणी उपस्थित आहे. कोणतीही चूक न करता एक अतिशय चांगल्या पद्धतीने रन मिळवली जाते. 21 वर 3 सध्या आपल्या टीम पाहायला मिळते. शौर्य 11 रीडगर, कैलास दशरथ शेळके स्मृती चषक व मान्य श्री सुनील शेळके चषक 2025 रात्रकालीन क्रीडा स्पर्धा आज आपण एन्जॉय करताय. दुसऱ्या ओव्हरचा खेळ संपला आणि दुसऱ्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आहे आतापर्यंत 21. चला स्टार्ट करा प्लीज. वेळ थोडंसं कमी घेऊया आपण. काल देखील स्पर्धा अगदी 7-7.5 तास ही स्पर्धा चालली संपूर्ण रात्रीमध्ये. एकूण यूट्यूबवरती जे टाईम पाहिलं आम्ही त्यावरती स्पष्टपणे दिसून आलं आणि त्यामुळेच आजची रात्र देखील त्याच अनुषंगाने पूर्ण व्हावी हा हेतू मात्र आयोजकांचा असणार आहे. 4 ओव्हरची 4 षटकांची मॅच आपण एन्जॉय करणार आहोत. संपूर्ण मॅचेस ज्या आहेत ते 4-4 ओव्हरच्या असणार आहेत. बंटी शेळके आमचे आणि अमर शेळके या स्पर्धेचे प्रमुख आयोजक म्हणून महत्त्वाची जबाबदारी कालच्या रात्रीपासून त्यांच्या खांद्यावरती आहे. आलेल्या प्रत्येक मान्यवराचं यथोचितरित्या मान सन्मान करणं, प्रत्येकाचा आदरातिथ्य करणं. यावेळेस फुलर लेन्थचा बॉल होता. अगदी पॉपिंग क्रिकच्या लाईनवरती बॉल पिचिंग होऊन सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाते. तसेच चिंचवली ग्रामस्थ मंडळातील कोणी ग्रामस्थ जर या ठिकाणी उपस्थित असतील मैदानावरती ते त्यांनी देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेच्या निमित्ताने. इथे देखील वाईड यॉर्करचा प्रयत्न केला. फुलटॉस बॉल होता परंतु वाईडच्या अगदी बाहेर हा बॉल पिचिंग होत असल्या कारणाने इथून मात्र सिंगल वाईड बॉलची मिळाली. टीमची टोटल 1 ने वाढते 22 रन आतापर्यंत झाल्या. स्कोरकार्डवरती आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आमचे बरेचसे प्रेक्षक आम्हाला या स्पर्धेसाठी जॉईन झालेत. सर्वांचं हार्दिक स्वागत. यावेळेस देखील पाहू शकता आपण उचलून खेळायचं होतं. शॉर्ट ऑफ लेन या ठिकाणी डिलिव्हरी पाहायला मिळाली. लेंथ थोडी छोटी होती या बॉलची. अगदी कमरेच्या समोरून बॉल निघून गेला विकेट किपरच्या हातामध्ये. आणखीन एक डॉट बॉलची भर पडत असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली बॉलिंग सध्या तरी करतोय अधिराज शेळके. बॉलिंग ट्रॅकवरती फुलटॉस ऑन साईडला खेळलेत. काव कॉर्नरकडे एक चांगलं जजमेंट पाहायला मिळालं फिल्डरचं आणि
इथे पाहू शकता अपील झाली आहे आणि ही अपील मात्र खारिज करतील पंच आमचे सँडी पालकर सर. पाहू शकता आपण रिव्ह्यू या ठिकाणी मात्र फिल्डिंग करणाऱ्या टीमकडून मागवण्यात आलाय. चेक करू पाहत आहेत ते की रन आउट आहे की नाही हे मात्र पाहायचे. येस सँडी सर रनआउटसाठी ना. येस ओके. आणि बिमरसाठी देखील पंच सुनील सर आमचे सुनील तांडेल सर सांगतात की चेक करावं, परंतु पहिल्यांदा आम्ही रन आउट चेक करत आहोत. नॉट आउट आहे, परंतु हा इथं नॉट आउट आहे, पण बिमर चेक करतो आता. खाली रनआउट तर नाही आहे, त्यामुळे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा हा रिव्ह्यू तर गमावला त्या टीमने. परंतु बिमर आहे की नाही हे देखील आता आपल्याला पाहायचंय. इथे देखील आपण पाहू शकता पंचाचा निर्णय येईल आमच्यापर्यंत. फेअर डिलिव्हरी आहे, त्यामुळे बॉल नो नसणार आहे, रनआउट देखील नाही. आणि रिव्ह्यू थोडंसं फास्ट घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी मात्र हे करणार आहोत. अपील सर्वच खेळाडूंना की आपल्याला जसं डाऊट वाटेल तसं लगेच आपण रिव्ह्यू घ्या, म्हणजे वेळ एवढा खर्च होणार नाही. ओ यावेळेस चांगला फटका होता, परंतु परफेक्ट मिडल करू शकला नाही. फिल्डर आलाय बॉल खाली, आकाश शेळके, आणि त्याच्या हातामध्ये एक चांगला झेल, आणि इथून मात्र खेळी समाप्त होतीये. बॅट्समन अभिषेकची आणखीन एक धक्का बसलाय बॅटिंग करत असताना रिटगर टीमला. आतमध्ये तुषार भोपी आपल्या येताना पाहायला मिळणार आहे. एक चांगला झेल आकाश शेळकेने या ठिकाणी मात्र टिपला. एक चांगला खेळाडू, तेवढाच गुणवान कलाकार देखील आहे. समालोचक म्हणून नेहमीच त्याची जबाबदारी अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहतो, परंतु आज या गावच्या मैदानावरती ॲज अ खेळाडू या टीमच्या माध्यमातून तो आपल्याला पाहायला मिळतोय. अमरदादा आपलं देखील सहर्ष स्वागत स्पर्धेच्या निमित्ताने. स्पर्धेचे आयोजक स्वतः आज या व्यासपीठावरती. ऑफ स्टंपच्या जास्त बाहेर पिचिंग झालेला बॉल होता आणि इथून मात्र थोडक्यात चूक झाली मी म्हणेन. अधिराज शेळके बॉलिंग ट्रॅकवरती असताना आतापर्यंत रन खर्च केल्यात 4 बॉलमध्ये 1 विकेट मिळवला. हे महत्त्वाचं आहे. फार महागडं षटक म्हणू शकत नाही, आतापर्यंत इकॉनॉमिकल राहिले, परंतु एक्स्ट्रावरती कंट्रोल ठेवावा लागणार आहे. फुलटॉस हाही बॉल आहे, नो बॉलचा इशारा आलाय पंचांकडून. पाहूया काय घडणार आहे. आणि इथे रनआउट होऊ शकतो, परंतु थ्रो थोडासा खराब, नो बॉल. इथून मात्र अंपायर या ठिकाणी कळवतात. बिमर हाताळलाय बॉलर अधिराज शेळकेने, परंतु क्षेत्ररक्षक एकत्र आल्यानंतर कदाचित चॅलेंज करू शकत होते, परंतु नाही. त्यांना देखील कळून चुकलं की आता हा नो बॉल खरोखर फेअर असावा.
फ्री हिटचा बॉल असणार आहे, त्यामुळं फ्री हिट वरती किती रन्स लिहिलेत हे मात्र पाहायचे. अधिराज तयार. इथे वाईट बॉल आहे, आणखीन एक खराब बॉल. एक्स्ट्रा वरती कंट्रोल हे पहिल्यापासून सांगत आलो आम्ही, कारण जितक्या एक्स्ट्रा रन तुम्ही आता खर्च करणार आहात तेवढ्या एक्स्ट्रा रन तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये चेस करताना त्या अडचणीच्या बनणार आहेत. प्रोजेक्टेड स्कोर आपण आतापर्यंतच्या खेळावरून एक अंदाज बांधू शकतो. 41-42 धावा बनायला पाहिजे, साधारणतः 45च्या आसपास जरा स्कोर पोहोचला तर मात्र एक काटेकी टक्कर मैदानामध्ये पाहायला मिळेल. चिंचवली वर्सेस रिटगर. आणखीन एक बिमर हाताळलाय आणि कदाचित जावं लागेल अधिराज शेळकेला ही ओव्हर इथे सोडून अर्धवट वाटेवरती, कारण 2 तुम्ही जर बिमर हाताळताय तर तुम्हाला इथून पुढे या तरी निदान ओव्हरमध्ये बॉलिंग कंटिन्यू करता येणार नाही, त्यामुळे जावं लागेल. चला प्लीज बॉलर चेंज करा फास्ट. त्याच दरम्यान सन्माननीय कैलाशी डुकरे साहेबांचे मित्र, खरं तर केलॉक्स कंपनीचे डीओ सन्माननीय रोशन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही खरं तर या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो. सुस्वागतम सर आपलं या क्रीडा स्पर्धेमध्ये. तसेच या स्पर्धेसाठी खरं तर ज्यांच्या माध्यमातून भरघोस असं आम्हाला आर्थिक सहकार्य मिळाले, अर्थातच 15,000 रुपयांचं आर्थिक सहकार्य आम्हाला मिळाले. आमचे सन्माननीय बाळकृष्णजी भोपी साहेबांना देखील विनंती आहे की आपण देखील व्यासपीठावरती यावं. आपलं देखील सहर्ष स्वागत. अमरदादा आपल्याला इन्व्हाइट करत आहेत, आपलं मनापासून हार्दिक स्वागत. मॅचकडे जाऊया. पुन्हा एकदा फ्री हिट कंटिन्यू. टप्पा टाकलेला बॉल होता, अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, बॉल बॅटचा संपर्क नाही आणि त्यामुळेच की काय इथून डॉट बॉल खेळलेत. शेवटचा एक बॉल अजूनही येणं बाकी आहे. तुषार भोपीसाठी चॅलेंज बनते मैदानावरती. आव्हान या ठिकाणी मात्र वाढत चाललंय, कारण 45 धावांपर्यंत जाण्याचं जे स्वप्न खरं तर रिटगर टीमने पाहिले ते मात्र पूर्ण होईल का ही उत्कंठ आहे. ओव्हर पिच होता, याला मात्र लवकर पिक केला आणि स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवून दिलंय. आमच्या स्टेजच्या वरून सीमा पार. इट्स अ मॅक्झिमम सिक्सर. चार 36 for 4. शेवटचं षटक अजूनही येणं बाकी आहे, त्यामुळे पाहायचंय की या शेवटच्या षटकामध्ये किती धावा येतील. प्रोजेक्टेड स्कोर आपण मगाशी विचार केलेला. या स्पर्धेसाठी सर्व बॉल आम्हाला पुरस्कृत केलेत. सन्माननीय जयदाजी शेळके, सन्माननीय राम भगत, सन्माननीय नामदेवजी डोकरे, सन्माननीय अनिलजी शेळके, सन्माननीय संतोषजी शेळके, पिंट्यादा, सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनापासून स्वागत करीत आहोत, तसेच आभार व्यक्त करीत आहोत आपण केलेल्या सहकार्याबद्दल. असंच असतं युवराज सर की सातत्याने एखादी नाईटची क्रीडा स्पर्धा भरवताना आपण फक्त नाईटची स्पर्धा आहे आणि ती भरवायची आहे, मग या सगळ्या गोष्टी फॉलो होणे फार गरजेचं आहे. कारण एवढा मोठा इव्हेंट करायचं म्हटलं तर पाठबळ देखील तेवढं मोठं असणं गरजेचं आहे. एखाद्याचं सहकार्य, मग त्यामध्ये आर्थिक सहकार्य असेल, वस्तुस्वरूपी सहकार्य असेल, सगळ्याच गोष्टींचा विचार बारकाईने करावा लागतो. आणि ही स्पर्धा म्हटलं की दरवर्षी या विभागातील नामांकित स्पर्धांपैकी एक स्पर्धा मानली जाते आणि चिंचवलीची स्पर्धा खेळण्यासाठी अनेक संघ हे उत्सुक असतात. त्यामुळेच की काय एका दिवशी एका रात्रीमध्ये तब्बल 12 संघ या स्पर्धेमध्ये आयोजकांना खेळवावे लागतात. ही खरं तर या स्पर्धेची खास ओळख राहिली आहे. दरवर्षी ही स्पर्धा काहीतरी नवनवीन घेऊन येते. यावर्षी देखील या स्पर्धेच्या निमित्ताने एक सुसज्ज मैदान, त्याचबरोबर सुंदर फ्लडलाईट्स, अगदी मैदानाच्या कानाकोपऱ्यापर्यंत जाणारा उजेड आणि त्यासोबत गाण्यांची डीजे नितीन यांची मैफिल आपल्याला ऐकायला मिळते. यावेळेस पायावरचा बॉल विकेटच्या मागे, थोडक्यात चूक झाली शॉर्ट फाईन लेग कडून आणि विक्की फडके साहेबांच्या बॅनरवरती हा बॉल जाऊन धडकलाय. 4 रन.
अमरजीत शेलके और बंटी शेलके इनकी ओर से आपको यहाँ पर इनविटेशन मिल रहा है। फर्नीचर के कॉन्ट्रॅक्टर है धर्मेंद्र सिंग साहब, आइए। यावेळेस ऑप्शनच्या जास्त बाहेर निघालेला हा बॉल, इथे देखील थोडासा कंट्रोल हरवून बसलाय बॉलर आकाश शेळके। बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतो वाईट बॉल, थोडंसं वाईट होऊन टाकण्याचा प्रयत्न। आणि ज्यावेळेस राऊंड द विकेट बॉलिंग केली जाते ऑन साईडला चांगला फटका आहे अलॉंग विथ द कार्पेट फिल्डर कडून, त्या ठिकाणी बॉलला चांगल्या पद्धतीने कलेक्ट केले, रनआउटची शक्यता मिळू शकते, परंतु पंच सांगतायत की चेक करावं, सॉफ्ट सिग्नल इज आउट। परंतु पंच आता तिसरे काय सांगतील हे मात्र पाहायचे। सॉफ्ट सिग्नल सुनील तांडेल सर सांगतात की आउट आहे, परंतु आमच्या वॉर रूम मध्ये एकदा चेक केलं जाईल की काय नेमकं घडलंय या मैदानावरती। आकाशच्या हातामध्ये आलेला बॉल, त्यानंतर मात्र अगदी स्टंपवरती बॉल लागेपर्यंत बॅट पोहोचली की नाही हे मात्र आता पडताळणी केली जात आहे। स्वर्गीय दशरथजी पुंडलिक शेळके तसेच माजी सदस्य ग्रामपंचायतीचे चिंचवलीचे सुनीलजी शेळके साहेबांच्या नावाने या स्पर्धेला चषक हे नाव देण्यात आले, हे पाहूया। आणि ते येस इट इज सॉफ्ट सिग्नल सोबत जाऊया। आउट होतोय बॅट्समन, धक्का क्रमांक 5 रीडगड टीमला। आकाश तयार, राऊंड विकेट। ओ याही वेळेस लोअर फुल टॉस, समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न आणि इथे चुकीचा थ्रो आकाश कडून पुन्हा एकदा। आणि विकेट्स वरती या छोट्या छोट्या गोष्टी सुधारणं फार गरजेचं आहे। अगदी सोप्या पद्धतीने विकेट मिळवू शकता आलं असतं, परंतु इथे थ्रो करण्याच्या प्रयत्नामध्ये बॉल हातातून निसटला आणि इथे एक जीवदान मात्र नक्की मिळालंय, रन कंप्लीट केली गेली। पुढचा सामना घोटकॅम्प वर्सेस उसरली, गावदी उसरली टीम। दोन्ही टीमचे कॅप्टन आपण यावं, घोट टीमचे आय गेस कॅप्टन या ठिकाणी आलेले आहेत, उसरलीचे सुद्धा येस दोन्ही टीमचे कॅप्टन आले आहेत। त्यामुळे या 3 बॉल नंतर आपण टॉस करणार आहोत लगेचच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आमच्या। मॅचकडे आपण जाऊया पुन्हा एकदा। आकाश तयार आहेत, लेफ्ट हँडेड बॅटरसाठी यावेळेस साईड चेंज केली, ओव्हर द विकेट ते बॉलिंग करतील। चौथा बॉल ऑफ स्टंप पासून आणखीन एकदा बाहेर आणि इथून हा वाईड आहे। येस चेक करण्याची मुभा आहे, कारण तुम्हाला इतर गोष्टींसाठी एक रिव्ह्यू आणि त्याचबरोबर वाईडसाठी एक स्पेशल रिव्ह्यू असणार आहे, त्यामुळे चेक केलं जाईल हा वाईड आहे की नाही। वाईड आहे, येस वाईड आहे, येस रिव्ह्यू हाही गमावला, म्हणजे आता चिंचवली टीमचे दोन्ही रिव्ह्यू गेलेत। आता पुढचे 3ही बॉल हे विदाउट एनी रिव्ह्यू तुम्हाला मात्र टाकावे लागतील। आकाश तयार आहे, बॉलिंग ट्रॅक वरती आतापर्यंत 4 रन खर्च केलेत। इथे देखील पाहू शकता आपण अगदी विकेट किपरच्या हातामध्ये बॉल, रनआउटला चान्स आणि रन। इथे मात्र आणखीन एक वाईड बॉल मिळालाय आणि अशी रन तुम्हाला घेता येणार नाही, कारण एकाच वेळी दोन्ही बॅटर इन ऍक्शन असणं फार गरजेचं आहे। वाईड बॉल मिळतोय, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये। पहा विकेट जिथे मिळू शकत होती तिथे मात्र फक्त वाईड मिळाली, त्यासोबत रनआउट देखील गमावला। टीम चिंचवलीने अजूनही प्रतीक्षा आहे, 45 रन आतापर्यंत स्कोर कार्ड वरती 5 विकेटच्या मोबदल्यात।
चला प्लीज थोडं फास्ट खेळा प्लीज, विनंती आहे. वेळ आपण कमी घ्या. इथे देखील चांगला फटका आहे. गॅप शॉट सिलेक्शन, बॉल चाललाय. पुन्हा एकदा बाउंड्री लाईनच्या दिशेने रन मिळतील पूर्ण 4 आणि आला हा चौकार. चौकार आला आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या 49, 49 रन्स नाव ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक असला आपल्याला पाहायला मिळतोय, ज्यामध्ये 2 वाईट बॉल आहेत. इथे देखील चांगला फटका आहे. पॉइंटमध्ये बॉल खेळण्याचा प्रयत्न झाला आणि सिंगल रन मिळाली. 1 बॉल अजूनही शिल्लक आणि अशा परिस्थितीमध्ये शौर्य 11 रेडगड टीमच्या अर्धशतक धावफलकावरती लागते. 50 रन 5 विकेटच्या मोबदल्यात. कमालीचं कमबॅक पाहायला मिळालं. खरं तर एक्सपेक्टेशन ज्या होत्या ते 42-45 होत्या, परंतु त्याही पेक्षा पुढे जाऊन 50 रन रेडगड टीमने आतापर्यंत बनवला. शेवटचा बॉल स्टील पेंडिंग. आकाश तयार आहे. राऊंड विकेट. फुलटॉस ऑन साइडला स्क्वेअर लेग कडे फिल्डर आहे आणि त्याच्याही मस्तकावर दस्तक देत बॉल 1 टप्प्याच्या मदतीने सीमारेखा पार. हा येतोय चौकार आणि चौकाराच्या मदतीने धावा झाल्या 54-55 धावांचं हे टार्गेट असणार आहे. व्यासपीठावरती उपस्थित आपण मान्यवर पाहतोय. सन्माननीय आदरणीय सुनीलजी शेळके साहेब, संतोषजी शेळके साहेब, जयदासजी शेळके साहेब, तुकारामजी मस्कर साहेब, त्याचबरोबर विनायकजी भगत साहेब, विठ्ठलजी शेळके साहेब, संदीपजी शेळके साहेब, प्रशांतजी शेळके साहेब, दिलीपजी हजारे साहेब, जयदासजी शेळके साहेब, यशवंतजी पाटील साहेब, राजेशजी पाटील साहेब, आत्मारामजी शेळके साहेब, हे सर्व मान्यवर या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. त्यांचा देखील आम्ही या ठिकाणी, तसेच सन्माननीय प्रशांतजी शेळके साहेब, प्रदीपजी पाटील साहेब हेही मान्यवर या ठिकाणी आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या निमित्ताने. तसेच केलॉक्स कंपनीचे डीओ सन्माननीय रोशन साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. संस्कारी बॉईज ग्रुपचे साहिलजी शेट्टे, जगदीशजी भगत, अनिकेतजी शेळके, निलेशजी शेळके, कुणालजी शेळके, राहुलजी मस्कर, हर्षलजी नावडेकर, राजेशजी वर्दे, तसेच मुकेशजी पालकर, सुयश नावडेकर, जीवन नावडेकर आणि विपुल नावडेकर या सर्वांचा मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. जाऊया आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. मॅच लगेचच चालू करायची आहे. फिल्डिंग आपण लावून घ्या रेडगड टीम. मी टॉससाठी विनंती करणार आहे तुकाराम मस्कर साहेबांना की आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचा आहे. सन्माननीय तुकारामजी मस्कर साहेब यावं आपण आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. श्री केदारनाथ घोट कॅम्प आणि गावदेवी ओसरली अशा 2 गावदेव ओसरली असा सामना आपल्या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. टॉस या ठिकाणी मात्र केला जाईल. घोट कॅम्प टीम आणि इथे मात्र टॉस जिंकलाय घोट कॅम्प टीमने. तर डिसिजन काय असेल प्लीज थोडीशी चर्चा करूया. बॉलिंग काय म्हणशील एकंदरीत या स्पर्धेविषयी? दरवर्षी ही स्पर्धा मोठ्या थाटामाटामध्ये या विभागामध्ये होत असते आणि याही वर्षी ही स्पर्धा होती. दुसरी रात्र आहे आणि कसं वाटते तुला या स्पर्धेमध्ये आल्यानंतर? आयोजन तर एकदम सुंदर आहे, तर खेळायला मजा येईल जाम. या वर्षीचा परफॉर्मन्स तुझ्या टीमचा कसा राहिला आहे? कारण एकंदरीत नाईटच्या स्पर्धा भरपूर सुरू आहेत या पनवेल उरण विभागामध्ये आणि नाईटच्या स्पर्धांचा डेच्या स्पर्धांच्या विषयी तुमच्या टीमच्या परफॉर्मन्सविषयी काय सांगशील? परफॉर्मन्स तर चांगलाच आहे यावर्षी, मस्त खेळतात पोरं. आणि काय अपेक्षा असतील कुठपर्यंत या स्पर्धेमध्ये आव्हान कितपत घेऊन जाल काय सांगाल? तर 60 पर्यंत पोहोचायचा प्रयत्न करू 4 ओव्हर. ठीक आहे. त्यानंतर उसरली टीमचे कॅप्टन देखील आमच्या समवेत आहेत. त्यांना देखील आपण विचारूया. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, बॅटिंग तुम्ही मात्र करायचे पहिले, परंतु एकंदरीत त्या निर्णयाकडे न पाहता जर टॉस तुम्ही जिंकला असतात तर तुमचा डिसिजन काय आला असता? आम्ही पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला असता. म्हणजे कुठे ना कुठेतरी मनाच्या विरुद्ध निर्णय लागला असं म्हणूया. आता बॅटिंग करायचे त्यामुळे
किती धावांपर्यंत जाणं तुमच्यासाठी सोयीचं असेल? काय वाटते किती धावा तुमच्यासाठी सेफ आहेत? आम्ही 45 ते 50 रनचं टार्गेट सेटअप करू. आणि टीम परफॉर्मन्स विषयी काय सांगशील आणि स्पर्धेच्या आयोजनाविषयी काय सांगशील? आयोजन तर खूपच मस्त आहे, खेळपट्टी पण मस्तच आहे. चला ठीक आहे, हे होते गावदेव उसरली टीमचे कॅप्टन ज्यांच्यासोबत आपण चर्चा केली. न्यूज फ्रॉम द टॉस सेंटर. टॉस जिंकलेला आहे श्री केदारनाथ गोट कॅम्प टीमने आणि त्यांनी पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. कुठेही जाऊ नका, आई एकविरा लाईव्ह इव्हेंटसोबत आमच्यासोबत असेच जोडून राहा. काही मान्यवरांचा सन्मान आम्हाला करायचा आहे, तो सन्मान आम्ही या ठिकाणी आयोजक आमचे अमरदादा त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण पूर्ण करू, परंतु थोड्या वेळानंतर. तोपर्यंत जाऊया कॉमेंट्री बॉक्समध्ये. आमच्यासोबत जोडले जातात नवी मुंबईतील एक गोड आवाज युवा समालोचक युवराजजी माळी सर. थँक्यू. धन्यवाद हर्षदजी मडवी सर, रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे नवी मुंबईचे विभाग प्रमुख म्हणून ते जबाबदारी सध्या आपण पाहतोय. तसेच सन्माननीय बामा शेळके साहेब आणि अर्जुनजी शेळके साहेब या व्यासपीठावरती आसनस्थ आहेत. याही मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करीत आहोत. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य मान्य श्री सुनीलजी शेळके चषक या स्पर्धेमध्ये. थँक्यू. ओव्हर टू यू. थँक्यू हर्षद सर. बघा 7:55 होत आहेत. फिल्डिंग करणारी टीम शौर्य 11 रिटगर, आपण याकडे लक्ष द्या. बरोबर 20 मिनिटांमध्ये तुम्हाला इनिंग संपवायची आणि येणाऱ्या प्रत्येक टीमला ही सूचना राहील. आज वेळेच्या बाबतीमध्ये आम्ही थोडं कठोर होतोय, पण आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. सर्वांचं सहर्ष स्वागत. कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक आणि माजी सदस्य श्री सुनील शेळके चषक 2025 रजनी क्रिकेट स्पर्धा चिंचवली. आज दुसरी रात्र आणि पहिला बॉल नरेश पाटील नीरजसाठी. 55चं लक्ष, 24 चेंडू. पहिला बॉल बॅकफुटवरनं कट केलंय, गलीमध्ये फिल्डर. पहिल्या बॉलवर कॅचची संधी, कॅच ड्रॉप झाली आहे. मात्र रनआउटची संधी मात्र इथे सोनं करत असताना आणि पहिला विकेट इथे गमवत असताना श्रीराम चिंचवली संघ. सुंदर क्रीडा स्पर्धा तुम्ही पाहताय. चिंचवलीचं हे अगदी 360 क्रीडांगण आणि पहिला सामना सध्या आपण पाहतो क्रीडांगणाच्या आतमध्ये रंगत असताना. पहिल्या बॉलवर विकेट आली. 55 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना आपण पाहतोय चिंचवली संघ. न्यू बॅटर उमेश पाटील सध्या क्रीडांगणाच्या आतमध्ये जातोय. मग वेळेकडे आपण लक्ष द्यायचंय. दोन्ही संघांना सूचना राहतील. फलंदाजांनी देखील लवकर रेडी राहायचंय. जशी विकेट पडेल तसं आपल्याला लगेच क्रीडांगणाच्या आतमध्ये उतरायचं आहे. उमेश पाटील न्यू बॅटर. नरेश पाटील आपण पाहतोय डावखुरे त्याचे गोलंदाज. राऊंड द विकेट सध्या मारा करत असताना पहिला बॉल त्यांनी हाताळला. विकेट आली रनआउटच्या स्वरूपात. उमेश पाटील खाली राहिला थोडासा बॉल. सबमरीन डिलिव्हरी आपण पाहतोय. टप्पा पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये सरळ जाऊन विसावतोय. चांगली सुरुवात नरेश पाटीलच्या माध्यमातून. खास करून आपण पाहतोय पॉवर प्लेचं षटक असताना दोन खेळाडू अगदी सीमारेषेलगत, एक लॉंग ऑफला एक डीप मिड विकेटला आपण पाहतोय. कीपर अगदी क्लोज. एक स्लिपमध्ये खेळाडू. लेग स्लिप अगदी 30 यार्डवर आपण पाहतोय. शॉर्ट फाईन लेग, गली, पॉइंट, कव्हर, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, एक मिड ऑन. पुन्हा एकदा कट केला होता. स्लिपच्या अगदी पुढे पडलाय बॉल. कमालीचं रिफ्लेक्शन होतं खेळाडूच्या माध्यमातून. चांगल्या पद्धतीने बॉलला स्टॉप केलं. जितेश होते त्या ठिकाणी आपण पाहतोय. ऍक्शन रिप्ले आपल्या स्क्रीनवर आई एकविरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. कीपरने कौतुक केलं जितेशचं, कारण मागे कोणताही खेळाडू नव्हता. वेल स्टॉप. इथे पुन्हा फटका फसलाय आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सोपा झेल नरेश पाटील टिपत असताना पहिल्याच ओव्हरमध्ये श्रीराम चिंचवली संघाला हा दुसरा हादरा लागतोय आणि अडचणी इथून मात्र वाढणार आहेत त्यांच्या.
असेल नुकतंच आयक्युरा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून बॅकफुटवरनं मारण्याचा प्रयत्न होता, परफेक्ट मिडल नाही झाला बॉल, अगदी बॅटच्या बॉटमला हा बॉल लागला, त्यामुळे अगदी सोपा झेल स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अगदी खेळपट्टीवर नरेश पाटील यांनी टिपला. आतापर्यंत एकही धाव धावफलकावर लागली नाही श्रीराम चिंचवली संघाची. 2 विकेट गमावल्यात, 55चा पाठलाग करते आणि अशी आपण पाहतोय अडखळत सुरुवात कुठेतरी आता येणाऱ्या काळामध्ये डोकेदुखी ठरू शकते. मात्र थोडासा संयम इथे दाखवणं गरजेचं आहे, थोडेसे पेशन्स इथे दाखवणं गरजेचं आहे. करण जांभळे नवीन फलंदाज, आपण पाहतोय नीरज जांभळे त्याच्या समवेत आहे, तो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडवर आहे. आणि धावसंख्येचं अजूनही खातं उघडलं नाहीये पॉवर प्लेच्या षटकामध्ये चिंचवली संघाचं. नेक्स्ट बॉल, ओव्हरपिच बॉल होता, खोदून काढलाय बॉल, बराच काळ हवेमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. खेळाडू पोचला, इथे मात्र सिंगल मिळत असताना धावसंख्येला सुरुवात होत असताना 1 धाव 5व्या बॉलवर अंकित केली गेली दोन्ही फलंदाजांकडनं. दुसरी रात्र दुसरी रजनीय क्रीडा स्पर्धा जी तुम्ही पाहताय. पंचांच्या भूमिकेमध्ये त्रिमूर्ती, सत्यवानजी काकडे सर, सँडी पालकर सर, सुनीलजी तांडेल सर, गुणलेखक म्हणून आमच्या समवेत मंथनजी भगत जोडले गेले, त्यांचंही सहर्ष स्वागत. आणि त्यांच्या समवेत डीजे नितीन धुंद्रे आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल, हो पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा बॉल, काय किपिंग पाहायला मिळते आपल्याला विलासच्या माध्यमातून. पुन्हा एकदा चांगलं रिफ्लेक्शन, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि श्रीराम चिंचवली 2 गडी बाद 1 धावसंख्येवर. याची आपण नोंद घ्या, वारंवार आम्हाला आपल्याला वेळेबाबत सूचित करू. पॉवर प्ले मध्येच आपण पाहतोय नरेश पाटीलची भेदकता तुम्ही पाहिली, गोलंदाजी मधली प्रखरता पाहिली, अगदी नियंत्रित गोलंदाजी त्याने साकारली, चांगल्या टप्प्यावर चांगल्या दिशेवर, आणि क्षेत्ररक्षकांची देखील सुंदर साथ त्याला मिळाली. 1 धाव धावफलकावर अजूनही 54 करायच्यात, 18 बॉल इथून बाकी आहेत. पॉवर प्लेचं षटक म्हणावा तसा फायदा उचलता आला नाही, किंबहुना उचलू दिला नाही. शेवर 11 रेडकर संघाने अगदी चांगली रणनीती आखली अकॉर्डिंग टू द फील्ड प्लेसमेंट. बॉलिंग इथे साकारली. सेकंड ओव्हरमध्ये तुषार भोपी आपल्याला पाहायला मिळतोय. चला जास्त वेळ घेऊ नका, रेडकर संघ पहिल्या ओव्हरला बरोबर 5 मिनिटं लावली तुम्ही. पहिला बॉल ओव्हर द विकेट, ओव्हरपिच बॉल, पुन्हा टायमिंग नाही आहे बॉल फटक्यामध्ये, आणि कॅच ड्रॉप. कॉम्बिनेशन झेल टिपण्याची नामी संधी, मात्र अगदी सोपा झेल होता. आपण जर पाहिलं ऍक्शन रिप्ले मध्ये जास्त काही अवघड नव्हतं. मात्र पहिल्या अटेम्प्ट मध्ये बॉल निसटला, सेकंड अटेम्प्ट मध्ये बॉल निसटला, बॅकअप आला बघा, बॅकअपच्या हातातून देखील बॉल निसटलाय. अजून एक विकेट मिळवता आली असती शेवर 11 रेडघर टीमला, आणि त्या दरम्यान धावा मिळाल्या 2, स्कोर पुढे सरकला 3. करण जांभळे आपल्याला पाहायला मिळतोय, त्याच्या समवेत नीरज जांभळे. चांगली पार्टनरशिप इथे आवश्यक आहे. तुषार भोपी, नेक्स्ट बॉल, ओ स्विंग अँड मिस, पुन्हा एकदा कम्प्लिटली चांगला टप्पा, थोडासा बाहेर का वळवला या बॉलला. मग आपण पाहतोय फिंगर्स रोल केलं, ते कटरचा वापर, आउट स्विंगर शफल झाला होता, खेळाडू पाहिलं, फॉलो केलं, बॉल रिलीज करताना फिंगर्स रोल केले. तुषार भोपेची अगदी क्लेवर बॉलिंग पाहायला मिळते. ओ कमी गतीने बॉल टाकला होता, टॉपेज लागली, बॉल गेला पाठीमागे, फ्लाय स्लिपचा खेळाडू होता तैनात, डायरेक्ट हिट झाला असतं तर काम तमाम झालं असतं या ठिकाणी फलंदाजाचं. मात्र अगदी एका टप्प्यावर थ्रो आला, तोही अगदी विकेटच्या वरतून निघून गेला, आणि ही एक रिस्क असलेली धाव इथे पूर्ण केली. धावा सध्या पाहिजेत, मात्र धावा करत असताना इथे विकेट देखील गमावता कामा नये, कारण इथे पार्टनरशिपची सध्या गरज आहे. 55 धावांचा तुम्ही पाठलाग करतायत, 4 धावा धावफलकावर आहेत. आतापर्यंत 9 चेंडूंचा खेळ या दुसऱ्या सत्रामध्ये झालाय, आणि सध्या गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालंय. हो यावेळेस मात्र चांगला टोलवल्या, ऑन साइडला खेळाडू येतोय बॉलच्या खाली, त्याचे प्रयत्न अपुरे पडलेत, आणि पहिला आपण पाहतोय इथे षटकार येत असताना या सेकंड इनिंग मधला.
अभय होते त्या ठिकाणी, चांगला प्रयत्न झाला मात्र बॉल हातात निसटला, षटकार मिळाला. स्कोर 10. नेक्स्ट बॉल. गतीमध्ये परिवर्तन केलं होतं, आडव्या बॅटने याला अगदी स्वीप करत असताना ऑन साईडला खेळाडू चांगल्या पद्धतीने आले. रनआउटची संधी पुन्हा निर्माण झाली आहे. डायरेक्ट थ्रो होणं आवश्यक होतं, थोडा ताकदीने थ्रो करणं आवश्यक होतं. धावा मिळायला 2. आतापर्यंत आपण पाहिले तर 42 षटकार या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले. एकवेळा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून आपण काही वेळापूर्वी स्क्रीनवर पाहिलं. सुंदर टेलिकास्ट. पुन्हा कमी गतीने बॉल टाकलाय, हुक मारण्याचा प्रयत्न होता, बॉल गेला तो अगदी फ्लाय स्लिपला. 22चा इशारा आला पंचांच्या माध्यमातून. बॅट बॉलमध्ये काही संपर्क झाला नाही. अंकुश भोपी होते त्या ठिकाणी आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ संपलाय. 13ला 2 अशी अवस्था. येणारे 12 चेंडू आणि आता 42ची आवश्यकता आहे. चला 12:42. लगेच टीम मीटिंग तुम्ही थांबवायचे, शॉर्टमध्ये मीटिंग घ्या. सध्या भरपूर बॅकफुटला पाहायला मिळतो श्रीराम चिंचवली संघ. आपण कंपॅरिझन पाहू शकाल स्क्रीनवर. एकवेळा इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. खरं तर अगदी कमी कालावधीमध्ये संदेशजी शेळके आणि त्यांची संपूर्ण टीमने अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये एक स्वतःचं वेगळं वलय निर्माण केलं आणि अशा नाविन्यपूर्ण गोष्टी वारंवार त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. आपण पार्टनरशिप्स पाहू शकाल. सध्या 8 मध्ये 13ची पार्टनरशिप करण आणि नीरजमध्ये पाहायला मिळाली. चला जास्त वेळ घेऊ नका प्लीज. पुन्हा आम्ही सूचित करतोय रिडगर संघ 20 मिनिटं तुम्हाला फक्त आहेत इनिंग संपवण्यासाठी. 13 झाल्यात. 55चा इथे मात्र पाठलाग करायचा आहे. अजूनही 42ची गरज. 12 बॉल. देविदास भोपी तिसऱ्या ओव्हरमध्ये. भन्नाट वेग पहिल्याच बॉलवर. खोलवट टप्प्याचा थोडासा शरीरापासून दूर रूम बनवण्याचा अजिबातच चान्स दिला नाही. बघा अगोदरच ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर उभे आहेत फलंदाज आणि अगदी त्याच दिशेने प्रचंड वेगाने बॉल हाताळला देविदास यांनी आणि डॉट बॉल येणार, प्रेशर वाढणार. पंचांकडे अपील केली. पंच सांगतात इम्पॅक्ट बाहेर आहे. सिंगल मिळत असताना लेगबाईचा इशारा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पहिल्या सत्रामध्ये बॅट्समननी धमाल उडून दिली, 54 धावा उभारल्या आणि आता मात्र गोलंदाज देखील अगदी त्यांच्या गोलंदाजी चुणूक दाखवत असताना क्रीडांगणाच्या आतमध्ये. करण जांभळे आपण पाहतोय 4 चेंडू खेळले, 4 वर खेळतोय. अगदी सिंगल मध्ये डील केले आतापर्यंत. मोठ्या फटक्यांची आवश्यकता भरपूर आहे आता. फुलटॉस बॉल टाकलाय, समोर फटका खेचलाय. खेळाडू आहे त्याचे प्रयत्न पुन्हा कमी पडत असताना आवाक्याच्या बाहेर हा बॉल. पंचांच्या निर्णयाकडे राहील लक्ष. किती धावा मिळतील या बॉलवर. यस, धावा मिळतील 4 आणि येतोय हा चौकार. गतीची आवश्यकता. थोडीशी ऊर्जा संचारली चौकाराने डगआउट मध्ये चिंचवली टीमच्या. हाफ ट्रॅकर बॉल बॅकफुट उडवलाय. बॉल चाललाय उंच आणि लांब. यावेळेस मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर धमाका उडवून दिला फलंदाजाने. येतो षटकार. दोन चेंडू आणि मोमेंटम शूट झाला. 2 फटके फक्त आवश्यक होते. आता 8 चेंडू 31ची गरज आहे. दबाव टाकला गोलंदाजावर या ओव्हरमध्ये देविदास भोपी. पहिले 2 चेंडू चांगले पाहायला मिळाले. डॉट बॉलने सुरुवात केली होती. भन्नाट वेग, तिथे वायडी शॉर्करचा होता बॉल. पुढच्या बॉलवर अगदी पायावर बॉल आदळला. लेगबाईची धाव मिळाली. आता त्याच्यात पुढच्या 2 बॉलवर करण जांभळे वर्चस्व गाजवत असताना इथे एक पाहायला काय मिळते आपल्याला. क्लीन बोर्ड झालाय फलंदाज आणि हे प्रत्युत्तर दिले देविदासने.
पाहतोय डावखुऱ्याचा विस्फोटक फलंदाज या बॉलवर चौकार अन्यथा षटकार पाहिजे, अन्यथा शेवटच्या 6 बॉलवर समीकरण थोडस कठीण होऊन बसेल. देविदास भोपी पुन्हा निघालेत. यावेळेस मात्र ऑन साइडला फटका खेचलाय, खेळाडू येण्याचा प्रयत्न करतायत, ते बनतील फक्त प्रेक्षक. बॉल चाललाय काऊ करणं सीमा पार, शेवटच्या बॉलवर आला षटकार. आता येणारे 6 बॉल आणि जिंकण्यासाठी 25 धावांची गरज आहे. शॉट मध्ये घ्या प्लीज. 6 बॉल आणि 25 ची आवश्यकता. स्लॉट मध्ये टाकला त्याचा भरपूर फायदा उचलला अंकुश शेळकेने. आपण पाहिलं विस्फोटक फलंदाज आहे आणि खरं तर ती आक्रमकता ही त्याची खासियत राहिली आहे सातत्याने. श्रीराम चिंचोली टीमसाठी हायएस्ट टोटल तुम्ही पाहताय. तर याच दरम्यान रेडगरचे सन्माननीय प्रकाशजी भोपी साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. साहेबांचं आम्ही मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. स्वर्गीय कैलासवासी दशरथ शेळके स्मृती चषक व माजी सदस्य श्री सुनीलजी शेळके चषक या स्पर्धेमध्ये चिंचवली तर्फे आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चला 1 मिनिट पंच. पेनल्टीचे अनाऊन्स अगोदर केले होते का आपण अनाउन्समेंट? रेडघर टीमला 3 धावांची पेनल्टी रेडघर टीमला होती. यस, आमच्यापर्यंत माहिती आत्ता पोहोचते, त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. 2 की 3 एकदा कन्फर्म करूया पंच. म्हणजे आता 6 मध्ये 22 करायच्यात श्रीराम चिंचवली टीमला. चला इक्वेशन बदललाय, 25 करायचे होते आता 22 करायच्यात. अभिषेकचा पहिला बॉल, टॉपेज बॉल चाललाय पाठीमागे आणि पहिल्या बॉलवर विकेट. दमदार सुरुवात करत असताना अभिषेक या ओव्हरची फलंदाज बाद. पाच 6 मध्ये करायचे होते 22. पहिल्या बॉलवर आली विकेट, फलंदाज बाद झाला. नीरज जांभळे जो सुरू सलामीला आला होता, खरं तर चांगला सेट झाला होता, मात्र तो इथे बाद झालाय. अंकुश शेळके न्यू बॅटर आकाश शेळके. स्कोर धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय 33 करायच्यात 55. आता 5 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मोठे फटके पाहिजेत. ज्या पद्धतीने आपण पाहतोय करण जांभळेने ते 10 धावा वसूल केल्या होत्या, तो मात्र बाद झाला, अन्यथा इथे वेगळं चित्र पाहायला मिळालं असतं. मात्र आता दोन्ही आपण पाहतोय नौके फलंदाज आहेत. मात्र अंकुश शेळकेने एक षटकार ठोकलाय, मनसुबे स्पष्ट केलेत. आणि आता मात्र आकाश शेळके 5 मध्ये 22 ची आवश्यकता. राऊंड द विकेट आले, आडव्या बॅटने ऑन साइडला बॉलला फेकून दिलंय. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आल्या आल्या क्रीडांगणावर शंखनाद करणारा हा षटकार आकाश शेळकेच्या बॅट मधला. बघा स्टँड अँड डिलिव्हर, मागचा पाय वाकवला, बॉडी वेट ट्रान्सफर केलं आकाशने. बघा आपण 2 कॅमेऱ्यांनिशी ऐकूया इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून सुंदर टेलिकास्ट पाहतोय. 3 कॅमेऱ्यांनिशी सध्या आपण पाहतोय सेकंड कॅमेरा अँगल. आता 4 मध्ये 16 ची गरज आहे. अभिषेक पहिल्या बरोबर विकेट आली, त्यानंतर आला तो षटकार. विकेट गेले असेल तरी आमचं विस्फोटकपणा हा काय थांबणार नाहीये. हाही बॉल जाईल बॅक टू बॅक कन्झिक्युटिव्ह सक्सेस. आकाश शेळके सेट ऑफ फायर, सलगचा दुसरा षटकार.
आकाश शेळकेची 3 मध्ये 10ची गरज आहे आता. बॅक टू बॅक 2 षटकार. बघा ज्या पद्धतीने आकाशने दुसरा षटकार लगावला त्याचं अग्रेशन तुम्ही पाहू शकाल स्क्रीनवर iAcquira इव्हेंट्स लाईव्हच्या माध्यमातून. मग आपल्या प्रत्येकाचं आयुष्य हे शून्यापासूनच सुरू होत असतं. मात्र शून्यापुढे आकडे हे स्वकर्तृत्वाने लावायचे असतात. स्वकर्तृत्व सिद्ध करावं लागेल. एका बाजूला अभिषेक आहे शौर्य रिटकर टीमचा, दुसऱ्या बाजूला आकाश शेळके त्याला साथ देतोय अंकुश शेळके, आणि अंकुश शेळके एका षटकाराने खेळतोय आणि आकाश शेळके 2 बॉलवर 2 षटकार टोकलेत. 3 बॉल 10ची गरज आहे. सामन्यामध्ये आता उत्कंठा वाढली आहे. चला मॅचला गती द्या प्लीज. फलंदाज आणि गोलंदाज दोघांनाही विनंती असेल अतिरिक्त वेळ आपण घेऊ नका. 3 चेंडू आणि 10ची गरज. दुसरी रजनी आपण पाहतोय क्रीडा स्पर्धेतली आणि दुसऱ्या रजनीतली पहिलाच सामना अगदी हाय व्होल्टेज पाहायला मिळालाय. 3 बॉल 10ची गरज आहे. अभिषेक विरुद्ध आकाश हे बॅटल रंगलंय क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर. चिंचवलीचे क्रीडांगण आपण पाहतोय. भरपूर प्रेक्षक सध्या उपस्थित. फुल लेनचा बॉल होता. पंच आमच्याकडे वळतात. इट्स अ वाईट बॉल डाऊन द लेग. हा बॉल आपण पाहतोय. कुठेतरी अँगल बनवण्याचा प्रयत्न होता. ऍक्शन रिप्ले आपण पाहिलं तर भरपूर कोनचा वापर केला. राऊंड द विकेट आले होते. बघा अगदी कोपऱ्यावरनं बॉल डिलिव्हर केला. मात्र असं असताना देखील योग्य टप्प्यावर चेंडू हाताळला नाही तो अभिषेकने. 3 बॉलाने आता 9ची गरज आहे. सामना अजूनही दुलायमान अवस्थेमध्ये. समसमान संधी आहे इथून. एका बाजूला आकाश आहे दुसऱ्या बाजूला अभिषेक आहे. कोण ठरणार विजयाचा हिरो पाहावं लागेल. पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न. यावेळेस चांगला बॉल पाहायला मिळाला. अभिषेकचं पुनरागमन होत असताना वाईटसाठी बॅट्समन रिव्ह्यू चेक केलं जाईल तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून आणि योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत आम्ही पोहोचू. बॅट्समन रिव्ह्यू आहे हा फॉर द वाईट. इट्स अ फेअर डिलिव्हरी कॉल. सो ऑनफिल्ड पंचांचा निर्णय हा अगदी योग्य ठरलाय. आता 2 चेंडू 9ची गरज. इथे मोठा फटका पाहिजे. आकाश शेळकेला इथे आता मोठा फटका मारावा लागेल अन्यथा सामना जाऊ शकतो. आता दमदार चेंडू अभिषेकचा पाहायला मिळाला. वन्स अगेन राऊंड द विकेट. लॉंग रन 15 ते 16 पावलाचा अगदी 30 यार्ड पासून तुम्हाला पाहायला मिळतं. क्रीज मध्ये खोलवर घुसलाय आकाश. चांगला बॉल कॉट बिहाइंड द विकेट. अभिषेकने मात्र केलाय पलटवार आणि सामन्यामध्ये करून दिले आपल्या रिटघर टीमला कमबॅक. जेव्हा आकाश शेळकेने मारले सामन्यामध्ये अगदी जिवंतपणा आणला. सामना कुठेतरी हळूहळू जात होता श्रीराम चिंचोली संघाच्या हातातनं आणि त्यानंतर 2 षटकार मारून सामना खुला केला. मात्र अभिषेकने दिलं जोरदार प्रत्युत्तर. विकेटच्या पाठीमागे सुंदर झेल टिपला कीपरच्या माध्यमातून विलासने. प्रचंड वेगाने बॉल आला तर आता 1 मध्ये 9. अजूनही काय उलटफेर होणार आहे का या मॅच मध्ये का अजूनही काय आपल्याला पाहायचंय की फक्त औपचारिकता शिल्लक आहे. मात्र शेवटचा बॉल डिलिव्हर होईपर्यंत कोणतंही प्रेडिक्शन करू नये असं म्हणतात जाणकार मंडळी. शेवटचा बॉल ऑन साइडला उडवलाय. बॉल जाईल सीमारेषा पलीकडे. मात्र सामना जिंकेल तो शौर्य 11 रिटकर संघ. अभिनंदन आपलं.
आणि त्यांना मात्र आपण देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. अगदी पेनल्टीला सामोरं जाऊन देखील त्यांनी न डगमगता कोणत्याही प्रकारच्या मानसिक दबावाला बळी न पडता सामन्यावरती आपली पकड बनवली आणि सामना मात्र त्यांनी आपल्या खिशात घातला. सर्व मान्यवरांचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो. आपण अगदी दिलेल्या वेळेबद्दल, या स्पर्धेसाठी जो काय आपला अमूल्य वेळ दिलात, या व्यासपीठावरती आलात त्याबद्दल मनपूर्वक आभार. या नरेशजी पाटील, आपण आपला सामनावीर या ठिकाणी स्वीकारण्यासाठी मी प्रकाश साहेबांना मी विनंती करेन की आपण आपले शुभ हस्ते नरेश पाटीलला या ठिकाणी मात्र सामनावीराचा पुरस्कार देऊन सन्मानित करायचा आहे.